आणखीन एक महत्त्वाची बातमी, डॉक्टर तरुणी अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे ठाण्यामध्ये तीव्र पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचा मोर्चा निघतोय। कळवा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डॉक्टरांचा हा मोर्चा जो आहे तो निघतोय। आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याची डॉक्टरांची मागणी आहे। कलकत्ता येथे एका महिला डॉक्टरवरती झालेल्या अमानुष हल्ल्यानंतर ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात डॉक्टर हे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। खासगी डॉक्टर असेल, कळवा छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयातील निवासी डॉक्टर देखील आता या ठिकाणी निषेध करत आहेत आणि याचाच निषेध म्हणून आता कळवा ते जिल्हाधिकारीपर्यंत हे रॅली काढण्यात आलेली आहेत आणि मोठ्या संख्येने डॉक्टर समजले गेले। सर, एकंदरीत मोठा निषेध या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे। कसं बघतात, या ठिकाणी निवासी डॉक्टर देखील संपावरती होतात? आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। इमर्जन्सी सेवा आत्ता पण आमच्या सुरू आहेत। सरकार काही आमच्याकडं गांभीर्याने घेत नाही। पहिली आमची ही मागणी आहे की जी पीडित आहे तिला न्याय भेटला पाहिजे। त्याच्यामध्ये जे कोणी असतील, तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन असेल आणि जे कोणी आरोपी असतील सगळे शोधून सीबीआयने लवकरात लवकर फाशी शिक्षा दिली पाहिजे। तर यावेळेला आम्ही कसल्याही प्रकारचे हल्ले टॉलरेट करून घेणार नाही। आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्ट्रिक्ट कायदा, डॉक्टरांच्या हल्ल्याच्या विरोधात संरक्षण करणारा कायदा आम्हाला पाहिजे आणि जी पीडित आहे तर तिला न्याय मिळाला पाहिजे, तिला कंपन्सेशन मिळायला पाहिजे। कॅमेरा अथर्व सह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे।